बिहार निवडणुकीमध्ये आपण आता बघितलं, राहुल गांधींनी वोट चोरीचा आरोप केला. त्याच्या आधी संविधान बदलण्याचा आरोप केला लोकसभेच्या इलेक्शनला, की मोदीजी जर पुन्हा निवडून पंतप्रधान झाले तर संविधान बदलण्यात येईल. झालं का संविधान बदल? मला सांगा, मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर संविधान बदलण्याच्या गोष्टी काही केल्यात का? नाही केलेल्या. मग आताच्या बिहारच्या निवडणुकांमध्ये संविधानाचा मुद्दा घेतला का विरोधकांनी? नाही घेतला. का तर तो मुद्दा फेल गेला त्यांचा. ठीक आहे, थोडंसं फटका बसला, परंतु ते सत्य नाही झाला. मग बिहारच्या इलेक्शनला आता ज्या झाल्या त्याच्यामध्ये हा मुद्दा घेता नाही आला. का तर तसं काही घडलंच नाहीये ऍक्च्युअलमध्ये. मग त्यांनी वोट चोरीचा घेतला. मला सांगा, मतदार याद्यांचा गोंधळ. माझं वैयक्तिक, माझं माझ्या वडिलांचं नाव मोतीराम आहे आणि मतदार यादीमध्ये मोतीराव आहे. मी राहतो गोकुळनगरला. माझं मतदान लागलंय हागोने वस्तीवर. आपण एक समजून घेतलं पाहिजे की मतदार याद्यांमध्ये खूप प्रचंड लोड असतो काम करणाऱ्या लोकांवर. मग ती यंत्रणा काम करत असताना त्यांनी कुठला ॲड्रेस टाकला असेल, काय टाकला असेल, बऱ्याचशा गोष्टी असतात. हे होऊन गेलेल्या गोष्टी आहेत. ह्या कोणी अशा गोष्टी वोट चोरीसाठी केलेल्या नाही आहेत. बरं, वोट चोरी जर आपण म्हणायचं तर मग बरेचसे लोक विरोधकांच्या जिंकतात ना इलेक्शन्स. मग तिथं वोट चोरी का होत नाही? त्याच्यामुळं वोट चोरी हे फक्त एक फेक नरेशन आहे, ज्याच्यामुळं बीजेपीवर टीका करू शकतात. मला असं वाटतं की ही सगळ्यात मोठी चूक विरोधकांची आहे की त्यांना कुठला मुद्दा सापडत नाही, ते कुठेतरी चुकीचे मुद्दे घेऊन पुढे येतात आणि मतदार त्यांना नाकारतात.